रामकृष्ण हरी मैत्रिणींनो, स्वागत आहे आपल्या सर्वांचे। आज आपण सिंपल अशा गोलगड्याला डिझायनर लुक देणार आहेत। त्यासाठी बघा मी 5 इंच रुंदीला तसंच उंचीला घेतलेला आहे 8.5 इंच। त्यानंतर दुसरा हा जो काही कापड आहे तो 7.5 इंच रुंदीला आणि उंचीला आहे आपला 8.5 इंच। अशा पद्धतीने मी 2 रेक्टँगल घेतले। आता जो ओपन पार्ट आहे एका बाजूला काट माझा आलेला आहे ह्या कापडला, दोन्ही कापडला, म्हणून आपण ओपन पार्ट 5 इंच फोल्ड करणार। अशा पद्धतीने छानपैकी छोटासाच फोल्ड करायचा आहे की जेणेकरून त्याचे जे धागे आहेत ते निघायला नको, व्यवस्थित असे लॉक व्हायला हवे म्हणून। आता आपली टीप टाकून झालेली आहे। मी कट लावते मध्येच। आणि बघा जर तुमच्या कापडला एका बाजूला असा जसं माझा काट आलेला आहे तसा नसेल आलेला तर तुम्ही दोघी बाजूला फोल्ड करा आणि मग अशा पद्धतीने त्यांना समोरासमोर ठेवत आपल्याला टीप टाकायची आहे। छानपैकी आता आपण इथं टीप टाकणार आहे। खूपच एकदम युनिक अशी पद्धत मी तुम्हाला दाखवते बो बनवण्याची। तर इथं आपण सिंपल असा बो बनवणार आहे, पण तो कसा बनवायचा याची एकदम सोपी अशी ट्रिक मी तुम्हाला इथं देणार आहे। तर व्हिडिओ छोटासा आहे पण खूप महत्त्वपूर्ण आणि फायदेशीर आहे, तर नक्कीच बघा। एकदम सिंपलहून सिंपल गळ्याला तुम्ही डिझायनर लुक देऊ शकता अशा पद्धतीने बो तयार करत। आता बघा आपलं हे जे एक पार्ट आहे दुसरंवालं जे आपण 7.5 ते 8 इंच घेतलेलं होतं रुंदीला, त्याला देखील आपण मस्त छानपैकी टीप टाकून घेणार सेम पद्धतीने। आता टीप टाकल्यानंतर मी खालची शिलाई आणि वरची शिलाई मॅच करते की क्रॉस झालेला आहे का। जर वाटलं तर सरळच एक टीप टाकायची। आता एक्स्ट्राचा थोडासा कापड जो आहे तो मी कट करते आणि याला देखील आपण पलटवून घेणार आहेत। एकदम सोपं असं जाणार आहे आपल्याला हे पलटवत असताना। आणि हा जो काही जॉईंट आहे म्हणजे ओपन पार्ट आहे ते आपला खालीच असणार आहे, म्हणजे दिसणार पण नाही। ओके, आता अशा पद्धतीने आपण सर्वप्रथम हे जे मोठं पार्ट आहे हे घेतलेलं आहे मी, बिलकुल तिथल्या तिथंच मी जिगजॅग प्लेट केल्या आणि एकदम सेंटरला शिलाई मशीनच्या मदतीने टिप टाकलेली आहे। हवं तर तुम्ही सुई धाग्याने देखील हे जे बो आहेत ते बनवू शकता। आता दुसरं देखील आपण घेतलेलं आहे। तर बघा दोन्ही फुलं तयार झाले, त्यांना एकावर एक ठेवायचं आहे आपल्याला की जेणेकरून एकदम आपल्याला जो हवा तो लुक मिळणार आहे। इथं मी एक कापड घेतला आणि त्याला जस्ट बिलकुल खालच्या बाजूने बघा ट्रायंगल शेपमध्ये कट करत असं वरती थोडं निमुळतं कट केलेलं आहे। याचे आपण शोचे बन बनवणार आहेत। तर ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला इथं दाखवते। खूप सोपी पद्धत मी तुम्हाला इथं दाखवणार आहे। बो नेमका कसा बनवायचा आणि याचा वापर तुम्ही कुठं कुठं करू शकता। बघा तुम्ही सिंपल चौकोन गड्याला किंवा सिंपल असा मटका गड्याला, षटकोन गड्यावरती, सिंपल असा गोल गड्यावरती तुम्हाला हवा त्या प्रकारचा तुम्ही गडा घ्या आणि फक्त हा जरी तुम्ही बो बनवून लावला तेवढ्यात त्या गड्याचा लुक बघायचा, एकदम सुंदर असा लुक तुम्हाला दिसणार आहे। जसं की मी तुम्हाला सुरुवातीला दाखवलं, ब्लाऊज माझं कंप्लीट झालेला आहे। सिंपल असा गोल गडा मी घेतलेला आहे। मात्र त्यावरती आता बघा माझ्या ब्लाऊजचं कापड थोडं शिल्लक होतं अवेलेबल, तर मी अशा पद्धतीने खूप सुंदर असं इथं बो तयार करते। आणि मग म्हटलं छोटासा व्हिडिओ का होईना पण तुमच्यासोबत शेअर करायचा आहे, कारण जेणेकरून तुम्हाला एक आयडिया इथं मिळणार आहे त्यासाठी। तर आपला आता इथं अशा पद्धतीने तयार झालेला आहे। दोन्ही बन आपण तयार केले। तर आता आपण सुई धाग्याच्या मदतीने जे बो तयार केलेले होते ते आपण एकावर एक व्यवस्थित असे अटॅच करणार। त्यानंतर इथं मी बटन लावून घेणार आहे। शो बटन देखील आपल्याला लावून घ्यायचं आहे व्यवस्थित। अगदी स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला दाखवते। ज्या मैत्रिणी नवीन शिकणाऱ्या आहेत, ज्यांना थोडंफार शिवणकाम जमतंय, फक्त आणि फक्त सिंपल गळे तुम्हाला शिवता येत आहेत, तरी देखील काही हरकत नाही, तुम्ही हे अशा पद्धतीने डिझाईन बनवू शकता। एवढं सोपं करून मी तुम्हाला इथं दाखवलेलं आहे। तर बघू शकता एकदम मस्त छान असं बटन मी पॅक केलेलं आहे। त्यानंतर आता बघा आपण हे जे बोसाठी 2 पट्ट्या तयार करून घेतल्या, शोचे बन जे तयार केले त्या बनला बघा वरती काठाची बाजू आलेली आहे, म्हणजे धागे निघणार नाहीत। अशा पद्धतीनेच मी यांची कटिंग केली होती। आता त्या जे बन आहेत त्यांना देखील आपण अटॅच केलं आणि अशा पद्धतीने ब्लाऊजवरती आपण त्याला सेट करणार आहेत। सुई धाग्याच्या मदतीने एकदम पॅक असं लावून घ्यायचं। तर बघू शकता किती सुंदर असा लुक आपल्या ह्या ब्लाऊजला आलेला आहे।
शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद. असेच माझे व्हिडिओ बघत चला व मला सपोर्ट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, सोबत बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा रोजचे असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी. चला तर मग भेटूया आपण पुढच्या एक छान अशा व्हिडिओसोबत. धन्यवाद.